शेकडो लिटर भेसळयुक्त दूध तुकाराम मुंडेंच्या भीतीने गटारात. भेसळयुक्त दुधाच्या पिशव्यांमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न. राजगुरुनगर येथील झंझण स्थळपेठ बायपास रोड परिसरात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कारवाईच्या भीतीने काही वाहन मालकांनी विविध कंपन्यांचे लोगो असलेल्या संशयित भेसळयुक्त दुधाच्या पिशव्या घाटामध्ये फेकून दिल्याची बाब समोर आली आहे. रविवारी 28 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे या सर्व फेकलेल्या दुधाच्या पिशव्या वाहून झंझण स्थळ परिसरात, शाळेसमोर, अंगणवाडी समोर तसेच संपूर्ण ओढ्यामध्ये पसरले आहेत. खेडघाटात आणि बायपास परिसरात बेजबाबदारपणे नामांकित कंपन्यांच्या दूध आणि ताकाच्या शेकडो पिशव्या फेकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. हे भेसळयुक्त दूध नष्ट करण्यासाठी किंवा अन्य कारणाने अज्ञातांनी रात्रीच्या अंधारात इथे उघड्यावर टाकले असून घटनास्थळी जाऊन खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्या दीप्ती भोगाडे, स्थानिक ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या घाणीचा प्रवाह थेट खालील वस्त्यांमध्ये, शाळा आणि अंगणवाडीच्या परिसरात वाहून आला आहे. हे नासलेले दूध आणि ताक फुटल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड उग्र दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिकांना, महिलांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला आहे. तसेच संपूर्ण वस्तीमध्ये आरोग्याचा रोगराई धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार केवळ कचरा टाकण्याचा नसून यामागे दुधातील मोठी भेसळ लपवण्याचा प्रकार असू शकतो. या फेकून दिलेल्या दुधाच्या पिशव्यांचे सॅम्पल घेऊन तात्काळ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे अशी मागणी करण्यात येत आहे. बघा, 2-3 दिवसापूर्वी कुणी अज्ञात लोकांनी 5-6 ट्रक मटेरियल, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले नामवंत दुधाचे ब्रँड आहेत. दुधाचं ब्रँड दही आहे, पनीर आहे, नंतर चक्का आहे, नंतर पल्प्स आहेत. हे सगळं मटेरियल 5-6 ट्रक मटेरियल किमान वरती टाकलं आहे. आणि हे काल पाऊस आल्यामुळे हे सगळं खाली वाहून आलं आहे. आज नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न एवढा गंभीर झाला आहे की याच्यामध्ये आज 5-6 लोक आमचे ॲडमिट करायला लागलेत. आणि उद्या हे सगळं पर्क्युलेशन होऊन, हे सगळं मटेरियल स्पॉईल होऊन खऱ्या अर्थाने विहिरी किंवा जो पाणी पुरवठा आमचा आहे त्याच्यात ते सगळं पर्क्युलेशन व्हायला लागलं आहे. महाराष्ट्रामध्ये FDIच्या माध्यमातून तुकाराम मुंडेंनी घेतलेली भूमिका, त्यांच्या भूमिकेला मी सॅल्यूट करतो खेड तालुक्याच्या वतीनं, की महाराष्ट्रामध्ये एक नाही असे 100 अधिकारी झाले पाहिजे. आणि त्याचं प्रत्यापन आता याच्यात आमची मागणी काय आहे की ह्या सगळ्या मटेरियलची विल्हेवाट लावायची. आज आमचे पंचायत समितीचे अधिकारी इथं आलेत, आमचे याचे अधिकारी आहेत, आरोग्याचे आहेत. आता तातडीने इथली सगळी यंत्रणा लावून याची विल्हेवाट कशी लावायची. परंतु हे मटेरियल खरं आहे का खोटं आहे, याच्यामध्ये काही तफावत आहे का, हे मटेरियल खरंच त्या नामवंत ब्रँडचं आहे का भेसळ आहे, या दृष्टीनं आम्ही चौकशी करतोय, पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतोय, पोलीस कारवाई त्याच्यामध्ये झाली पाहिजे. हे मटेरियल कुणी टाकलं, याच्याबरोबर ही भेसळ कुणी केली, त्या भेसळीचं रॅकेट कोण आहे, याचा सूत्रधार कोण आहे, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे. आणि त्या दृष्टीनं पोलीस प्रशासनाकडे देखील आम्ही विनंती केली आहे. आमचं प्रशासन त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन तक्रार FIR दाखल करणार आहे. आमचे सरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत, आमचे जिल्हा परिषद सदस्य, आम्ही 2 तासापासून ही सगळी मंडळी इथे आहे. आमच्या सगळ्यांची प्राथमिक मागणी अशी आहे की आज आरोग्याच्या दृष्टीने जे उद्भवलं आहे, पहिली याची ह्या सगळ्या मटेरियलची विल्हेवाट लावली पाहिजे. हे सगळं काही मटेरियल लॅबला त्या ठिकाणी टेस्टिंगला पाठवायचं आहे. याच्यात काय काय आहे, खरं काय, खोटं काय आणि किती हे आहे, कारण हे स्पॉईल निर्जंतुकीकरण करणं हा सगळा परिसर हे गरजेचं आहे. आणि छोटं मटेरियल नाही, तुम्हाला किरकोळ दिसतं आहे, पण 5-6 ट्रक मटेरियल, किमान एक 5-6 टन मटेरियल वरच्या बाजूला त्या ठिकाणी आहे. आणि हा सगळा साठा नेमकी कोण आहे, याचा मास्टर माइंड कोणी, सूत्रधार कोण आहे, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. पण आज आमच्या नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय परिस्थिती गंभीर झालेली आहे. आणि या गंभीर परिस्थितीमध्ये सगळं प्रशासन त्या ठिकाणी येते आणि प्रशासनाच्या माध्यमातून लवकरच साहेब आपल्याला याच्यावर कारवाई करायची. रात्री अचानक पावसामुळे या ठिकाणी 4-5 दिवस झालेत कुणीतरी बायपास घाट तिथं कोणतरी पिशव्या टाकल्या होत्या. त्या पिशव्या पावसाच्या प्रवाहामुळे वाहून आल्या आणि वाहून आल्यानंतर ते सगळ्या शाळेपुढं, अंगणवाडीत, पूर्ण वस्तीला, वाटेला, रस्त्याला सगळा या ठिकाणी पिशव्या झाल्यात. आणि त्या पिशव्या फुटल्यामुळे सगळी वस्तीमध्ये सगळी दुर्गंधी झाली. ज्यावेळेस या रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळेस सन्माननीय नॅशनल हायवेचे जे अधिकारी पदाधिकारी होते त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं या ठिकाणी मोरी ठेवू नका. त्यांनी ही मोरी ठेवली. ती आता काय होतं, लोक इथं या घाणावून टाकत्या रोडला, हॉटेल व्यावसायिक, आणि हे भेसळयुक्त दूध असेल किंवा अन्य कुठलं असेल, मोठ्या प्रमाणात दुधाचा या ठिकाणी ट्रक खाली केलेला आहे. आणि पाऊस, रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे ही सर्व घाण या आमच्या वस्तीत वाहून आलेली आहे. आणि ते दूध एक नासलेलं आहे आणि त्याची दुर्गंधी पूर्ण वस्तीत पसरली आहे. या ठिकाणी रोगराई
एवढं घेऊन ये भरून तुमच्या हॉटेलला मी टाकायचं. खराब झालेलं इकडे टाकलं आम्हाला किती त्रास. काय आम्ही जनावर राहतोय काय कसं आहे आम्हाला रात्रीचं घरून जेवण बिवणं झालं. काय झालं इथं दुधाच्या पिशव्या फेकल्यात ना दुधाच्या पिशव्या दूध ह्याच्यावर कर ना खाली आणि त्याच्यामुळे ते सडलेलं दूध घाणेरडे दूध होत आले मग आम्ही कसं राहायचं. नाही वास घाण येतोय ना परिसरात लय घाण वास येतोय. रात्रीचं घरून नुसतं नारकासारखा वास येतोय. बोला तुकाजीवरची भांबरवाडी झणझण सळीत येईल की बायपास रोडला हे दूध पिशवी खाली केल्यापासून गावामध्ये अख्खा त्या पिशव्यांचा आणि त्याचा आहे ना दुरळ सुटला. तिथून लोकांना महिलांना वांत्या व्हायला सुरुवात झाली. शासनाने इतक्या दाताडीने त्याचा निर्णय घेतला पाहिजे, नाही तर काही होऊ शकतं इथं वस्तीमध्ये. आपल्या खेड बायपास गावामध्ये भेसळयुक्त दुधाचा मोठ्या प्रमाणावरती भेसळयुक्त साठा टाकून कोणतरी अज्ञात व्यक्ती निघून गेले आहेत. 4-5 कंपन्यांचं दूध आहे आणि ते फ्रॉड असल्या कारणाने त्यांनी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने इथं टाकून ते फरार झाले आहेत. आणि त्या सगळं दूध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे सगळ्या वस्तीमध्ये विखुरलेलं आहे आणि ते फुटल्यामुळे त्याचा एकदम उपजर असा वास सुटलेला आहे. तर त्या प्रशासनाने त्याची लवकरात लवकर चौकशी करावी अशी आमची विनंती. सगळं तोंड आठवा. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.